विद्यार्थी मित्रांनो, युनिक आय टी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण जनरेटरच्या फर्स्ट आणि सेकंड पार्ट बघितला. त्यामध्ये जनरेटरचे कन्स्ट्रक्शन, वर्किंग आणि टाईप्स बघितले. जर बघितले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, ती बघा, लाईक व शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. काही अडचणी असतील तर नक्की कमेंट्स करा. चला तर मग आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत लॉसेस अँड इफिशियन्सी ऑफ जनरेटर. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे, DC जनरेटर हा मेकॅनिकल पॉवरचे DC इलेक्ट्रिकल पॉवरमध्ये रूपांतर करतो. म्हणजेच काय, यांत्रिक शक्तीचं रूपांतर हे DC विद्युत शक्तीमध्ये करत असतो. आणि हे करत असताना काही पॉवर ही उष्णतेच्या स्वरूपात तर काही पॉवर फ्रिक्शन म्हणजे घर्षणाच्या रूपात वाया जाते. आणि त्यामुळे जनरेटरला दिलेल्या इनपुटपेक्षा जनरेटरचं जे आउटपुट आहे ते कमी असतं. म्हणजेच इनपुट आणि आउटपुट यांच्यामधील जो फरक आहे तर त्या फरकाला म्हटलं जातं लॉस. म्हणजे इनपुटपेक्षा आउटपुट कसं असणार आहे, कमी असणार आहे. आणि तो म्हणजेच किती, त्याला काय म्हटलं जातं मग, लॉस. मग हे लॉसेस किती प्रकारचे आहेत, तर हे लॉसेस 3 प्रकारचे आहेत. व्हेरिएबल लॉस, नॉन व्हेरिएबल म्हणजेच कॉन्स्टंट लॉस, आणि थर्ड आहे मेकॅनिकल लॉस. या 3 प्रकारचे लॉसेस हे जनरेटरमध्ये होत असतात. मग सगळ्यात आधी आपण पहिलं बघणार आहोत व्हेरिएबल लॉस. जे लॉस लोडच्या समप्रमाणात बदलतात. म्हणजे लोड वाढला तर लॉस पण वाढतो, लोड कमी झाला तर लॉस पण कमी होतो. याला म्हणायचं समप्रमाण. जे लॉसेस हे लोडच्या समप्रमाणात बदलतात त्यांना व्हेरिएबल लॉस असे म्हटले जाते. मग यात कोणत्या लॉसेसचा समावेश आहे, तर आर्मेचर कॉपर लॉस, फील्डचा कॉपर लॉस, ब्रश लॉसेस, या सगळ्यांचा समावेश हा व्हेरिएबल लॉसेस मध्ये येतो. पुढचा आहे आपण कॉपर लॉस. आर्मेचर व फील्ड वाइंडिंगच्या रेजिस्टन्समुळे तसेच ब्रशच्या कॉन्टॅक्ट रेजिस्टन्समुळे होणाऱ्या लॉसला कॉपर लॉस असे म्हणतात. ज्या ज्या ठिकाणी कॉपरची वाइंडिंग आहे, मग वाइंडिंग कुठे असते, तर फील्ड वाइंडिंग फील्डमध्ये असते, आर्मेचरमध्ये असते, तर त्या वाइंडिंगला जो रेजिस्टन्स असतो त्या रेजिस्टन्समुळे लॉस हा होत असतो आणि त्याला म्हणायचं कॉपर लॉस. मग आपल्याला पहिली वाइंडिंग कोणती, आर्मेचर वाइंडिंग. आर्मेचर वाइंडिंगमध्ये होणारा आर्मेचर लॉस, आर्मेचर लॉस कसा फाइंड आउट करतात, IA वर्ग गुणिले RA. म्हणजेच काय, आर्मेचर करंटचा वर्ग गुणिले आर्मेचरमधील रेजिस्टन्स. तेच जर आपल्याला शंट फील्ड लॉस बघायचं असेल, शंट फील्ड लॉस, तर शंट फील्डचा करंट, शंट फील्डमध्ये असणारा करंट म्हणजे ISHच्या वर्ग गुणिले शंट फील्डचा रेजिस्टन्स म्हणजे RSH. त्याचप्रमाणे सेरीज फील्ड लॉस असेल तर सेरीज फील्ड लॉस कसा असणार आहे, त्यामध्ये असणारा करंट म्हणजे ISCचा वर्ग गुणिले सेरीज फील्डचा रेजिस्टन्स म्हणजे RAC. या पद्धतीने कॉपर लॉस निघणार आहे. पुन्हा मग आपल्याला इंटरपोल वाइंडिंग असते. मग इंटरपोलमध्ये देखील वाइंडिंग असते, तर इंटरपोल लॉस, इंटरपोलमधील वाइंडिंगचा लॉस बरोबर इंटरपोल वाइंडिंग मधील करंट गुणिले इंटरपोल वाइंडिंगचा रेजिस्टन्स म्हणजे RIP. या पद्धतीने आपण कॉपर लॉस हा फाइंड आउट करतो. म्हणजे आता काय की जे लॉसेस नो लोड ते फुल लोड हे स्थिर असतात त्यांना आपण काय म्हणायचं, कॉन्स्टंट लॉस. आता आपण याच्या आधी व्हेरिएबल लॉस बघितला, ते लोडच्या प्रमाणात बदलतात. पण कॉन्स्टंट लॉस काय असतो, जे लॉसेस नो लोड ते फुल लोड हे स्थिर असतात, कॉन्स्टंट असतात, त्यांना आपण कॉन्स्टंट लॉस असे म्हणतात. मग या लॉसमध्ये येतो आयर्न लॉस आणि मेकॅनिकल लॉस. कॉन्स्टंट लॉसमध्ये किती लॉसेस येतात, आयर्न लॉस आणि मेकॅनिकल लॉस. आधी आपण बघणार आहोत आयर्न लॉस. आयर्न लॉस हा कसा फाइंड आउट करतात, तर आर्मेचर व फील्ड कोअरमध्ये होणाऱ्या लॉसेसला आपण आयर्न लॉस असे म्हणतो.
यात हिस्टेरिसिस व एडी करंट लॉस यांचा समावेश होतो. म्हणजे आयर्न लॉस किती प्रकारचे असतात? आयर्न लॉस हे 2 प्रकारचे असतात. एक आहे आयर्न लॉस. आर्मेचर व फील्ड कोअरमध्ये होणाऱ्या लॉसेसला आयर्न लॉस असे म्हणतात. यात हिस्टेरिसिस लॉस आणि एडी करंट लॉस या दोघांचा समावेश असतो. हिस्टेरिसिस लॉस व एडी करंट लॉस या दोघांचा समावेश असतो. मग आता आपण सगळ्यात आधी बघणार आहोत हिस्टेरिसिस लॉस. तर मुख्य फील्ड पोलच्या चुंबकीय क्षेत्रात जर आर्मेचर फिरत असतो तर त्यात काही भाग हा एन पोलच्या समोर येतो. म्हणजे आपण हे मेन फील्ड पोल जर बघितले आणि हा फिरणारा आर्मेचर, तर या फील्डच्या समोर जर काही भाग येत असेल तेव्हा कोअरच्या त्या भागात एक मॅग्नेटिक पोलॅरिटी तयार होते. मॅग्नेटिक पोलॅरिटी तयार झाल्यानंतर हाच भाग जर एस पोलच्या समोर आला, म्हणजे या ठिकाणी हा एस असेल आणि हा फिरणारा भाग जर ह्या एस पोलच्या समोर आला, तर अशा वेळेस पूर्वीची जी पोलॅरिटी आहे ती नष्ट होणं गरजेचं असतं. म्हणजे विरुद्ध मॅग्नेटिक पोलॅरिटी त्या ठिकाणी निर्माण झालेली असते आणि ही क्रिया ही सारखी म्हणजे पुन्हा पुन्हा घडत असते आणि त्यामुळे कोअरमधील पूर्वीची मॅग्नेटिक पोलॅरिटी नष्ट होणे आवश्यक असते. परंतु कोअरच्या रिटेंटिव्हिटी गुणधर्मामुळे पूर्वीची मॅग्नेटिक पोलॅरिटी ही सहजासहजी नष्ट होत नाही. ती नष्ट करण्यासाठी आपल्याला कोरोसिव्ह फोर्सची गरज असते. कुठल्या फोर्सची? कोरोसिव्ह फोर्सची गरज असते. आणि त्या कोरोसिव्ह फोर्समुळे काय होते की त्याच्या आधीची जी मॅग्नेटिक पोलॅरिटी आहे ती काही प्रमाणात नष्ट होते आणि ती नष्ट होत असताना जो पॉवर लॉस असतो त्या पॉवर लॉसलाच हिस्टेरिसिस लॉस असे म्हणतात. आर यू गेटिंग? म्हणजेच काय की आपण ह्या पोलसोबत, ही मुख्य पोल आहे, ह्या मुख्य पोलच्या सानिध्यात, ह्या दोन्ही पोलच्या सानिध्यात आर्मेचर फिरत आहे. या आर्मेचरमध्ये सुद्धा पोल तयार होतात. सपोज इकडे एन पोल असेल तर इथे एस पोल असेल, इथे एन पोल असेल तर इथे एस पोल असेल. हा फिरताना हा एस पोल जर एस पोलच्या सानिध्यात आला, समोर आला, तर या आधीचा जो एन पोल होता तर ती रिटेंटिव्हिटी हा गुणधर्मामुळे त्या ठिकाणी पूर्वीचा आधीची मॅग्नेटिक पोलॅरिटी होती तर ती नष्ट करणे गरजेचे असते आणि ते नष्ट करण्यासाठी आपल्याला कोरोसिव्ह फोर्सची गरज असते. त्या कोरोसिव्ह फोर्समुळे आपण ती आधीची पोलॅरिटी नष्ट होत असते आणि ते नष्ट होत असताना जी पॉवर लॉस होतो त्या पॉवर लॉसला आपण हिस्टेरिसिस लॉस असे म्हणतात. मग हा हिस्टेरिसिस लॉस कसा फाइंड आउट करतात? तर तो WH या अक्षराने दर्शवितात. हिस्टेरिसिस लॉस कशाने डिनोट करतात? WH या अक्षराने दर्शवितात. तो KH गुणिले F गुणिले B max गुणिले V वॅट्स. V म्हणजे KH म्हणजे कोइफिशियंट ऑफ हिस्टेरिसिस, याला हिस्टेरिसिस लॉसचा कोइफिशियंट असे म्हणतात. हिस्टेरिसिस कोइफिशियंट. त्यानंतर बी मॅक्स म्हणजे फ्लक्स डेन्सिटी. F म्हणजे चुंबकीय बदलाचा वेग, मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स, मॅग्नेटिक आणि V म्हणजे व्हॉल्यूम, कोरचे आकारमान. या पद्धतीने तो डिनोट करतात. WH इज इक्वल टू KH इंटू F इंटू B max इंटू V वॅट. अशा पद्धतीने आपण हिस्टेरिसिस लॉस हा फाइंड आउट केला. त्यानंतर आपण बघणार आहोत एडी करंट. एडी करंट लॉस. मग हा एडी करंट लॉस कुठे होतो? तर फॅरेडेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या तत्वानुसार विद्युत चुंबकीय रेषांनी आर्मेचर कोअर छेदल्यामुळे तिच्यामध्ये EMF निर्माण होतो, हे आपण बघितलंच आहे. आणि
तो EMF निर्माण होऊन जो करंट वाहू लागतो त्यालाच आपण काय म्हटलं जातो, एडी करंट असे म्हणतात. आता हा जो एडी करंट असतो तर तो कोरमध्ये वाहत असतो आणि त्यामुळे त्या कोरमध्ये I²RT एवढी उष्णता निर्माण होते. किती? I²RT एवढी हीट निर्माण होते आणि त्यामुळे ती उष्णता निर्माण होऊन त्या ठिकाणी पॉवर ही खर्च होत असते, पॉवर ही लॉस होतोय आणि यालाच आपण एडी करंट लॉस असे म्हणतो. मग हा एडी करंट लॉस हा WE या अक्षराने दर्शवितात व त्या फाइंड आउट करतात बी मॅक्स स्क्वेअर इंटू एफ स्क्वेअर इंटू टी स्क्वेअर इंटू व्ही. बी मॅक्स म्हणजेच काय, चुंबकीय, बी मॅक्स म्हणजे फ्लक्स डेन्सिटी, एफ म्हणजे चुंबकीय रेषांचा बदल आणि टी म्हणजे थिकनेस ऑफ कोर आणि व्ही म्हणजे व्हॉल्यूम ऑफ कोर. म्हणजे या पद्धतीने आपण एडी करंट लॉस हा काढत असतो. आता आपण जर कोर ही अखंड असल्यास मोठ्या प्रमाणात एडी करंट लॉस होऊन प्रचंड उष्णता निर्माण होत जाते. त्यामुळे आर्मेचर कोर ही बनवताना लॅमिनेशन्स केलेली असेल तर आपल्याला एडी करंट लॉस हा कमी करता येतो. कोर ही सिलिकॉन स्टीलपासून जर बनवली तर हिस्टेरिसिस लॉस हा कमी होतो आणि लॅमिनेशन असेल तर एडी करंट लॉस हा कमी होतो. अशा पद्धतीने आपण एडी करंट लॉस, हिस्टेरिसिस लॉस बघितले. आता त्याच्या पुढचं आहे मेकॅनिकल लॉस. या मेकॅनिकल लॉसलाच आपण विंडेज किंवा फ्रिक्शन लॉस असेही म्हटलं जातं. तर हे कुठे होतात की फील्ड व आर्मेचरमध्ये जो एअर गॅप असतो त्या एअर गॅपमुळे फ्लक्सची कटिंग ॲक्शन न होता ते फ्लक्स वाया जातात आणि त्यामुळे हे मेकॅनिकल लॉसेस होतात. किंवा ज्या ठिकाणी बेरिंग आहे त्या बेरिंगच्या घर्षणामुळे उष्णता निर्माण होते आणि त्यामुळे उष्णतेच्या स्वरूपात तो लॉस निर्माण होतात. म्हणजे अशा पद्धतीने आपण लॉसेस बघितले. आता आपण बघणार आहोत इफिशियन्सी म्हणजेच काय, कार्यक्षमता. आता जनरेटरची जर आपल्याला इफिशियन्सी काढायची असेल तर जनरेटरकडून घेतलेले इनपुट पॉवर व आउटपुट पॉवर यांच्या गुणोत्तराला आपण काय म्हटलं जातं, जनरेटरची इफिशियन्सी म्हणजेच काय, कार्यक्षमता असे म्हटले जाते. म्हणजे ती डिनोट करता एन या अक्षराने आणि मोजतात ती पर्सेंटेजमध्ये. म्हणजे पर्सेंटेज इफिशियन्सी ऑफ जनरेटर इज इक्वल टू आउटपुट अपॉन इनपुट इंटू 100. म्हणजे घेतलेली पॉवर आणि दिलेली पॉवर, जनरेटरने दिलेली पॉवर भागिले जनरेटरला मिळालेली पॉवर गुणिले 100. आता आउटपुट भागिले आउटपुट प्लस लॉसेस इंटू 100 यानुसार सुद्धा आपण जनरेटरची इफिशियन्सी ही काढता येते. मग जनरेटरच्या इफिशियन्सी किती प्रकारच्या असतात, 3 प्रकारच्या असतात. एक इलेक्ट्रिकल इफिशियन्सी, एक मेकॅनिकल इफिशियन्सी आणि तिसरी आहे कमर्शियल इफिशियन्सी. म्हणजे जनरेटरच्या विद्युत कार्यक्षमता, यांत्रिक कार्यक्षमता आणि व्यापारी कार्यक्षमता. मग आपण पहिली बघणार आहोत विद्युत कार्यक्षमता. जनरेटरची विद्युत कार्यक्षमता म्हणजे इलेक्ट्रिकल इफिशियन्सी कशी काढतात. इलेक्ट्रिकल इफिशियन्सी आउटपुट इलेक्ट्रिकल पॉवर डिवायडेड बाय इनपुट इलेक्ट्रिकल पॉवर इंटू 100. म्हणजे आउटपुट इलेक्ट्रिकल पॉवर डिवायडेड बाय इनपुट इलेक्ट्रिकल पॉवर इंटू 100. मग आउटपुट कसं काढतात, V गुणिले IL, लोडला मिळालेलं व्होल्टेज गुणिले लोड करंट, EMF इंटू IA, आर्मेचरमध्ये निर्माण झालेले EMF गुणिले आर्मेचर करंट. हे झालं जनरेटरचं इनपुट. जनरेटरच्या आर्मेचरला मिळालेलं EMF गुणिले IA. म्हणजे या सूत्राने आपल्याला जनरेटरची इलेक्ट्रिकल इफिशियन्सी ही काढता येते. त्यानंतर आहे मेकॅनिकल इफिशियन्सी. मग मेकॅनिकल इफिशियन्सी काढण्यासाठी आपल्याला पर्सेंटेज मेकॅनिकल इफिशियन्सी इज इक्वल टू EMF इंटू IA, आर्मेचरमध्ये निर्माण होणारा व्होल्टेज गुणिले आर्मेचर करंट भागिले BHP ब्रेक हॉर्स पॉवर इंटू 735.5 इंटू 100.
या पद्धतीने आपण जनरेटरची मेकॅनिकल इफिशियन्सी काढतो. त्यानंतर आहे व्यापारी कार्यक्षमता म्हणजेच कमर्शियल इफिशियन्सी. मग जनरेटरने लोडला पुरवलेली पॉवर व जनरेटरला प्राइम मूव्हरने पुरवलेली पॉवर यांच्या गुणोत्तराला आपण व्यापारी कार्यक्षमता असे म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, हे झाले आपले इफिशियन्सी आणि लॉसेस याबद्दलचा अभ्यास. आता यापुढे तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, आपण यापुढे बघणार आहोत काही फॉर्म्युले. आता आपण सगळ्यात आधी जनरेटरचा EMF सूत्र बघितलं. EMF काढण्याचा फॉर्म्युला काय आहे? फाय झेड एन पी डिवायडेड बाय 60 × A. फाय म्हणजे काय? फ्लक्स. झेड म्हणजे नंबर ऑफ कंडक्टर्स. एन म्हणजे नंबर ऑफ रिव्होल्यूशन आणि पी म्हणजे नंबर ऑफ पोल आणि ए म्हणजे काय? नंबर ऑफ पाथ म्हणजे करंट वाहण्याचा मार्ग. आता आपण एखादं एक्झाम्पल घेऊया. समजा 6 पोल वेव्ह वाइंडिंग असलेल्या आर्मेचरमध्ये पोलची संख्या आहे 6, वाइंडिंग आहे वेव्ह वाइंडिंग म्हणजे ए किती आला? 2. अशा याच्यामध्ये जर आर्मेचरमध्ये 500 कंडक्टर्स असतील म्हणजे झेडची संख्या आहे 500. फ्लक्स दिलेले आहेत, फ्लक्स डेन्सिटी दिलेली आहे 0.037 वेबर आणि 400 RPM ने म्हणजे एन दिलेला आहे 400 RPM. असा जर जनरेटर फिरत असेल तर त्याचं निर्माण होणारं व्होल्टेज काढायचं आहे. मग आपण ह्या सर्व किमती कुठे टाकायच्या? या फॉर्म्युल्यामध्ये. आपण फ्लक्सची किंमत टाकली 0.037 × झेड आहे 500, 500 × नंबर ऑफ रिव्होल्यूशन 400 × नंबर ऑफ पोल 6. त्यानंतर 60 × नंबर ऑफ पाथ आहे 2. आता याचा जर सर्व आपण गुणाकार केलं तर आपलं उत्तर येतं 44/120 म्हणजे याचा जर भागाकार केला तर उत्तर येणार आहे 370 व्होल्ट. म्हणजे जनरेटरने किती व्होल्टेज निर्माण केलं? 370 व्होल्ट. या पद्धतीने आपल्याला सर्व डाटा जर दिलेला असेल तर EMF आपल्याला काढता येतो. अशाच पद्धतीने आपण जे सेरीज जनरेटर, शंट जनरेटर याचे देखील आपण प्रॉब्लेम घेणार आहोत. मग तुम्ही सेरीज जनरेटर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही आर्मेचर करंट कसा काढला? IA जर काढायचा असेल तर तो कसा असतो? ISC. सेरीज फील्ड असेल तर सेरीज करंट, आर्मेचरमध्ये निर्माण होणारा करंट, फील्डमध्ये निर्माण होणारा करंट आणि लोड करंट हे कसे असतात? सेम असतात. त्यानंतर पॉवर लॉस असेल म्हणजे सेरीज जनरेटरचा जर आपण विचार केला तर सेरीज जनरेटरमध्ये होणारा पॉवर लॉस किती येणार आहे? IA² × RA. सेरीज फील्डचा कसा असणार आहे? ISC² × RAC. मग त्यामध्ये निर्माण होणारी पॉवर किती असणार आहे? V × IL. हे झालं आपलं सिरीजच्या बाबतीत. तेच आपण शंटच्या बाबतीत जर घेतलं, शंट जनरेटर असेल तर शंट जनरेटरमध्ये काय निर्माण होणार आहे? व्होल्टेज ड्रॉप निर्माण होणार आहे. आणि आर्मेचर करंट कसं असणार आहे? आर्मेचर करंट जर आपण बघितलं तर ते कसं असणार आहे? या ठिकाणी शंट रेजिस्टन्स असणार आहे. त्यामुळे शंट रेजिस्टन्स असल्यामुळे तिथून वाहणारा करंट हा शंट करंट असणार आहे. तर ISH + IL म्हणजे आर्मेचरने निर्माण होणारा करंट किती काढला जाणार आहे? शंट करंट आणि लोडने घेतलेला करंट या दोघांची बेरीज म्हणजे आर्मेचर करंट. तर त्यानंतर त्या ठिकाणी निर्माण होणारा व्होल्टेज ड्रॉप म्हणजे आर्मेचरमध्ये निर्माण होणारा ड्रॉप असणार आहे IA × RA. त्यानंतर V = VSH म्हणजे शंटचं जे व्होल्टेज असणार आहे तेच शंट फील्डला पण व्होल्टेज मिळणार आहे. जे आर्मेचरला व्होल्टेज आपण देणार आहोत तेच व्होल्टेज शंट फील्डला पण देणार आहोत. तर ह्या सर्व गोष्टी आपण लक्षात ठेवायचं आहे. आता आपण यावरचे प्रॉब्लेम्स घेऊ. समजा एक लॉंग शंट कंपाऊंड जनरेटर आहे. तो 400 व्होल्टचा आहे म्हणजे व्होल्टेज किती दिलेला आहे? 400 व्होल्ट. त्याचा एकूण करंट दिलेला आहे म्हणजे टोटल करंट दिलेला आहे 100 अँपिअर. आर्मेचर रेजिस्टन्स दिला आहे म्हणजेच काय? RA दिलेला आहे 0.1 ओहम आणि सेरीज फील्डचा रेजिस्टन्स म्हणजे RAC दिलेला आहे 0.03 ओहम. आणि आपल्याला शंट फील्डचा
शंट फील्डचा रेजिस्टन्स दिला आहे 0.03 ओम. त्यानंतर शंट फील्ड रेजिस्टर RSH दिलेला आहे आपल्याला. कंपाऊंड जनरेटर आहे त्यामुळे सिरीज फील्ड पण असणार आहे आणि शंट फील्ड पण असणार आहे. RSH दिलेला आहे 200 ओहम. आपल्याला काढायला विचारला आहे EMF आणि आर्मेचर करंट. आता सगळ्यात आधी आपण काय काढणार आहोत, आर्मेचर करंट. आता आर्मेचर करंट काढण्यासाठी आपल्याला काय महत्त्वाचं आहे, ISH काढून घेणं महत्त्वाचं आहे. मग ISH आपल्याला कसा काढता येईल, ISH कारण आपल्याला V माहिती आहे आपल्याला आणि RSH माहिती आहे. म्हणजे आपण जसं ओमचं सूत्र असेल करंट काढण्यासाठी V/R तसं V/RSH. V किती दिलेला आहे आपल्याला 400. V दिलेला आहे 400. RSH दिलेला आहे आपल्याला 200. याचा करंट आला 2 एम्पियर. म्हणजे ISH करंट किती आला 2 एम्पियर. आता आर्मेचर करंट कसा काढला जातो कंपाऊंड जनरेटरमध्ये, IA इज इक्वल टू ISE इज इक्वल टू IL प्लस ISH. IL प्लस ISH कारण सेरीजचा करंट हा सेम असणार आहे. जेवढा आर्मेचर घेईल तेवढाच सेरीज फील्डचा करंट असणार आहे. परंतु शंट फील्डचा करंट हा IL प्लस ISH असणार आहे. मग IL आपल्याला दिलेला आहे 100 एम्पियर प्लस ISH आपण फाइंड आउट केला 2. म्हणजे एकूण किती झालं 102 एम्पियर. म्हणजे IA करंट किती आला आपला 102 एम्पियर. आता यानंतर आपण काय काढणार आहोत, व्होल्टेज ड्रॉप. मग व्होल्टेज ड्रॉप आपल्याला सेरीज फील्डमधला पण व्होल्टेज ड्रॉप काढावं लागेल. म्हणजे VDSC. VDSC कसा काढणार, ISC इंटू RSC. ISCचा गुणाकार गुणिले RSC. ISC किती दिला आहे, ISC म्हणजेच आर्मेचर करंट एवढाच म्हणजे तो 102 गुणिले RSC आपल्याला दिलेला आहे 0.03. यांचं उत्तर आलेलं आहे 3.06 व्होल्ट. हा झाला आपला VDSC. आता आपल्याला VDA काढायचा आहे. VDA कसा काढणार आपण, VDA काढण्यासाठी IA इंटू RA. IA दिलेला आहे आपल्याला 102 गुणिले आपल्याला RA दिलेला आहे 0.1. यांचा दोघांचा गुणाकार आला तो आला आपल्याला 10.2 व्होल्ट. मग अशा पद्धतीने समजा जर ब्रश दिलेले असतील तर ब्रश दिलेल्यानंतर आपल्याला पुन्हा ब्रश जर समजा 2 संख्या असेल तर त्या ब्रशमध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप सुद्धा आपल्याला काढून घ्यावा लागेल. म्हणजे ब्रशमध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप संख्या असणार आहे 2 गुणिले 1 व्होल्टचा व्होल्टेज ड्रॉप होत असेल तर त्याचं एकूण झालं 2 व्होल्ट. म्हणजे ब्रशच्या दरम्यान किती व्होल्टेज ड्रॉप होतंय 2 व्होल्ट. आता यामध्ये जनरेटरमध्ये कंपाऊंड जनरेटरमध्ये निर्माण होणारा व्होल्टेज, मग हे काढण्यासाठी आपल्याला V प्लस VDA प्लस VDSE प्लस ब्रश ड्रॉप या सगळ्यांची आपल्याला बेरीज करावं लागेल. मग एकूण व्होल्टेज होतं 400 प्लस VDA आला होता 10.2 प्लस VDSE होता 3.06 आणि ब्रश ड्रॉप आहे +2. आपल्याला एकूण व्होल्टेज मिळालं, EMF मिळाला 415.26 व्होल्ट. म्हणजे EMF किती मिळाला 415.26 व्होल्ट. अशा पद्धतीने आपण एक बघितलं. असेच प्रॉब्लेम तुम्ही पुन्हा सोडवा. तुमच्या अभ्यासामध्ये काही अडचणी असतील तर त्या कमेंट्सद्वारे नक्की कळवा. घरी अभ्यास करा, सुरक्षित राहा. धन्यवाद.